कुठं आलाय तू कुठं आलाय कोल्हापूर आला असता अमोल भाऊ सोन्याला बोलवा इकडे चला पंच विकास गंगावणे मैदानामध्ये दाखल सकाळी प्रॅक्टिस दुपारी हाफ पिच कधी कधी फुल पिच संध्याकाळी नाईट विकास गंगावणे उत्कृष्ट असे खेळाडू सोबतीला सागर मोरे लाला उत्कृष्ट अशी फिल्डिंग परिणाम संघ सुपर 8 मध्ये पहिल्याच चेंडूवर पुणे पोलीस दलात कार्यरत असणारे गोलंदाज सैदापूर संघासाठी पहिले यश मिळवून देत आहे पहिल्याच चेंडूवर ऑल इंडिया आयकॉन खेळाडू अवधूत पाटील यांना झेलबाद करून संघासाठी पहिले यश मिळवून देण्यात मोलाची कामगिरी प्रदीप न्यायनीत उर्फ डॉन का मला डॉन म्हणले जाते याचे प्रत्युत्तर त्यांनी दिलेले आहे आणि उत्कृष्ट असा झेल विशाल पवार पुन्हा एकदा डॉट बॉल आणि 2 चेंडू संघाचे अजून काही खाते उघडलेले नाही आजू आजा आजू आजा इकडे उत्कृष्ट असा फटका परंतु तितकेच उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण सैदापूर संघातील सैदापूर टीमचे खेळाडू सैदापूर गावचे रहिवासी पप्पू उर्फ शेखर पाटील सैदापूर संघाचा विचार केला तर त्यांनी आपल्या संघाची संघबांधणी करताना आपल्याच गावातील खेळाडूंना संधी देण्यात जास्त भर दिलेला आहे 1-2 बाहेरचे खेळाडू सोडले तर संपूर्ण गावची टीम त्यांनी लीग स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षणाला काही तो सापडला नाही आणि बायच्या स्वरूपात धावा मिळत आहेत 4 संघाची धावसंख्या वाढून होते 5 धावा सैदापूर संघास विनंती आहे त्यांना क्षेत्ररक्षणासाठी उशीर करू नका उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण परंतु तितक्याच चपळाईने दोन्ही खेळाडूंनी 1 धाव पूर्ण केली आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचते पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद
6 धावा. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका मारला, परंतु फटका फसलेला होता आणि क्षेत्ररक्षकाने खूप प्रयत्न केला पण चेंडू काय त्यांच्या हाताला लागला नाही आणि परिणाम 2 धावा. धावसंख्या वाढून होते 8 धावा. एक षटकानंतर रुपगिलेन शेडगेवाडी संघाची धावसंख्या पोचते 8 धावावरती. प्रदीप ज्ञानेत यांनी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर ऑल इंडिया आयकॉन खेळाडू अवधूत पाटील याला झेलबाद करून संघास भक्कम अशी सुरुवात करून दिली, परंतु त्यानंतर संघाची धावसंख्या वाढून होते 8 धावा. चला सामना लवकर चालू करा. सैदापूर संघाचे कर्णधार सूचना ऐका. आपला आयकॉन खेळाडू 2 षटके संपायच्या आत जर मैदानात आला तरच तो खेळू शकेल, याची आपण नोंद घ्या. चला सामना चालू करा. श्रेष नाही सिद्धार्थ जगदाळे. चला सामना चालू करा. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू होता गोलंदाज सिद्धार्थ यांचा, परंतु झेल काय टिपता आला नाही. अनुभवी यष्टीरक्षक संतोष गुप्ता यांना 40+ खेळाडू आहेत, परंतु विकेट किपिंग खूप उत्कृष्ट करतात. सुटलेला झेल संघासाठी किती महागात पडू शकतो याचे पुढील 4 ओव्हरमध्ये आपणास पाहावे मिळेल. पुन्हा एकदा पूल करून मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू काय बॅटला मिडल झाला नाही आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय संत अशी सुरुवात रुपगिलेन शेडगेवाडी संघाकडून पाहावयास मिळते आहे. कोणताही बॅटच्या स्वरूपात चौकार किंवा षटकार अजून पाहावयास मिळालेला नाही आणि पुन्हा एकदा पूल करून मारण्याचा प्रयत्न होता. बॅटला काय चेंडू पुन्हा एकदा मिडल झाला नाही. 1 धावेच्या स्वरूपात संघाची धावसंख्या वाढून होते 9 धावा. दुसरे षटक चालू आहे. सामना 5 षटकांचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. पुन्हा एकदा डॉट चेंडू. विकेटला कोणतेही रिव्ह्यू नाही. वाईट आणि नो बॉलसाठी रिव्ह्यू असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. सामन्याला विलंब करू नका, आपणास विनंती आहे. विकेटसाठी कोणताही रिव्ह्यू नाही. जो काही निर्णय असेल तो मैदानी पंच देतील याची दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्या. चला सामना लवकर चालू करा. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. डॉट बॉल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. गोलंदाज सिद्धार्थ याच्या माध्यमातून. सैदापूर संघ आपणास विनंती करण्यात येत आहे, लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. वारंवार सूचना देऊन सुद्धा आपण त्याचे पालन करीत नाहीत. पुढला
सामना नंतर कमी ओव्हरचा खेळ याची कोणती अपील चालणार नाही. अतिशय अतिशय संत अशी सुरुवात, अतिशय संत अशी सुरुवात पाहायला मिळते आहे आपणास रुपगिलीहून शेडगेवाडी संघाकडून. अजूनही बॅटच्या माध्यमातून कोणताही चौकार किंवा षटकार आपणास पाहायला मिळालेला नाही. पुन्हा एकदा अतिशय भेदक मारा, युवा गोलंदाज सिद्धार्थ जगदाळे. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या सैदापूर संघास आपणास विनंती आहे, आपण प्लेयर रिप्लेस केला आहे आणि त्यांना नियमानुसार आपण 4थे षटक टाकू शकताय आणि पंचांशी वाद घालू नका. चला सामना चालू करून घ्या. विरोधी संघाने ऑब्जेक्शन घेतले होते आणि सामना चालू करून दोन्ही संघांनी सहकार्य करा. व्यर्थ वेळ घालवून काही निष्पन्न होणार नाही. एक जरी सामना राहिला तरी पुन्हा सर्व संघाचे वेळ आणि आर्थिक नुकसान उद्यावर होईल आणि त्याचे परिणाम उद्यावर सामना जाईल याची सर्व संघांनी नोंद घ्या. आयोजन समितीबरोबर तुमचे वेळ आणि आर्थिक नुकसान दोन्ही होईल जर सामने उद्यावर गेले तर, याची दोन्ही संघांनी सर्व संघांनी नोंद घ्या. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत प्रदीप नैनीत उर्फ डॉन. गेली 17 वर्षे पुणे शहरात पुणे पोलीस दलात कार्यरत असणारे आणि क्रिकेटवर तेवढेच प्रेम करून अजूनपर्यंत क्रिकेट खेळणारे उत्कृष्ट असे ऑलराऊंडर खेळाडू प्रदीप उर्फ नैनीत, प्रदीप नैनीत उर्फ डॉन. आजी आदत दुगड आहे चौऱ्याकडे आहे. हा कुठे गेली? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे.
अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. फलंदाजाला काही समजलं नाही. रिव्हर्स स्वीप खेळायचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजाला काही चेंडू समजला नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. संघाची धावसंख्या वाढ होते 2 ओव्हर 2 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा फटका जोरदार, परंतु तितकीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा चितळ्याच्या चपळाईने धावून पूर्ण केल्यात. तीन संघाच्या धावसंख्येत वाढ होते. 3 धावांनी धावसंख्या पोहोचते 19 धावावर. चला सामना लवकर चालू करा. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट, परंतु शॉट काही मिडल झाला नाही. तत्पूर्वी धावसंख्येमध्ये वाढ होते. 2 धावांनी धावसंख्या पोचते 21 धावावरती. तिसरे षटक थोडेसे महागडे किंवा खर्चिक षटक म्हणावे लागेल. आतापर्यंत चेंडू झालेले 4 धावा आलेले आहेत 11 आणि तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा ऑफसाईडला चेंडू होता. फटका उत्कृष्ट खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू काय बॅटला मिडल होत नाही आणि चेंडू जातो निर्धाव. 2 षटके 5 चेंडू, धावसंख्या होते 21. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याच्या प्रयत्नात चेंडू काय मिडल होत नाही आणि फलंदाजाला 1 धावेवर समाधान मानावे लागते. 3 ओव्हर 22 धावा. वातावरणात शांतता, तसेच फलंदाजाकडून शांतता पाहायला मिळत आहे आपणास आणि उत्कृष्ट असे गोलंदाजी प्रदर्शन सैदापूर स्ट्रायकर संघाच्या माध्यमातून आपणास पाहायला मिळत आहे. संघासाठी 4थे षटक घेऊन येत आहेत सैदापूर संघाचे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू जावेद संधे. उत्कृष्ट असे ऑलराऊंडर खेळाडू, तितकाच भेदक मारा करण्यात माहीर. संघासाठी 4थे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत आणि सैदापूर संघ टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. बक्षीस पात्र फेरीमध्ये कोणता संघ प्रथम आपला सहभाग निश्चित करणारे पाहण्याचे औत्सुक्य आता काही क्षणात आपणास पूर्ण होईल. सैदापूर स्ट्रायकर संघ आणि रुप्पकिलन शेडगेवाडी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील एक संघ आणि सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील एक संघ, दोन्ही संघ एकमेकांना भिडत आहेत. तर स्पोर्ट प्रीमियर लीग छत्रपती शिवाजी महाराज चषक पर्व 4 आणि 4थ्या पर्वामध्ये सैदापूर संघाने आत्तापर्यंत जेवढ्या पर्व झालेले आहेत त्या सर्व पर्वामध्ये आपल्या सहभाग नोंदवला. त्याबद्दल आयोजन समिती यांच्याकडून त्यांचे हार्दिक असे स्वागत आणि अभिनंदन. पुन्हा एकदा फलंदाजाच्या बॅटमधून येत आहे उत्कृष्ट षटकार आणि धावसंख्या पोहोचत आहे 28 या धावावरती. बॉलर जावेद संधे. पहिल्या चेंडूवरती यष्टीरक्षक संतोष गुप्ता यांनी फलंदाजाला जीवनदान दिले होते. त्याचे परिणाम आता संघासाठी
त्रासदायक ठरू लागले आहेत आणि अवांतर धावा प्लस बायची एक धाव असे 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळत आहेत. संघाची धावसंख्या वाढून होते 28 धावा, माफ करा 30 धावा. आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्यात गुण पुन्हा एकदा मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळत आहेत 1 धाव. वातावरण गोलंदाजाच्या अनुकूल आहे, परंतु गोलंदाजाला काही त्याचा पुरेपूर लाभ घेता येत नाही. पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलेला आहे. उत्कृष्ट असा खेळ झेल टिपलेला आहे. क्षेत्ररक्षक बबलू उर्फ सनी उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे बबलू उर्फ सनी यांनी आणि संघासाठी दुसरं यश मिळवून दिलेलं आहे. संघासाठी मैदानात उतरले आहे नवीन युवा खेळाडू आपल्या रुपगिरी शेडगड संघासाठी उतरलेला आहे शुभम केंगार. खानापूर तालुका विटा शहराला बिलॉंग करणारा खेळाडू शुभम केंगार. पाहूया संघासाठी काय हातभार लावतोय तो. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू फलंदाजाला काही तो समजला नाही आणि डॉटच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. 4थं षटक चालू आहे. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 32, 2 गाड्यांच्या स्वरूपात. माफ करा 32 धावा झालेल्या आहेत. धावफलकावर षटक चालू आहे 4थं आणि धावसंख्या पोचते 32, 2 गाड्यांच्या मोबदल्यात. संतोष गुप्ता यांनी ज्या फलंदाजाचा झेल सोडला होता त्यांनी आत्तापर्यंत 2 षटकार लगावले आहेत आणि ते थोडेसे महागडे ठरले आहे संघासाठी. पुन्हा एकदा 1 धाव. निर्धाव चेंडूने सांगता होते ओव्हरची आणि धाव संख्या पोचते 4 षटकानंतर 31.
33, माफ करा, 33 धावसंख्या पोचते संघाची. शेवटचे षटक. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघास विनंती आहे, प्लीज सामना लवकरात पूर्ण करा. सामन्याला विलंब होतोय. संघनायक संतोष गुप्ता, आपणास विनंती आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट मारायचा प्रयत्न, परंतु चेंडू काय बॅटला मिडल झालेला नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. संघाचे कर्णधार संतोष गुप्ता 40+ खेळाडू, परंतु संघासाठी आपल्या संघासाठी उत्कृष्ट असे योगदान देत आहे आपल्या यष्टिरक्षणाच्या माध्यमातून. अचूक फेकी, परंतु संधी सोडलेली आहे दोन्ही क्षेत्ररक्षकांनी प्लस किपरने. नॉकआउट स्वरूपाच्या मॅचेस राहिलेल्या आहेत आणि अतिशय संत अशी सुरुवात केली आहे रुपगिल शेटगाव संघाने. परंतु मागच्या सामन्यात पाच षटकात 48 धावांचे आव्हान असताना त्याचे यशस्वी बचाव केला होता क्रांतिसिंह एडमिचर संघाने. आणि आता पुन्हा एकदा शेडगेवाडी संघाकडून 5 षटकामध्ये धावसंख्या उभारली गेली आहे. 44 धावा जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे सैदापूर स्ट्रायकर संघाला बक्षीस फेरीत पात्र होण्यासाठी. रुपये लिहून शेडगेवाडी संघास विनंती आहे, त्यांनी आपले क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. आणि सैदापूर संघास ही विनंती आहे, आपले सलामीचे फलंदाजासाठी लवकर पाठवा. आजच्या दिवसात आपल्याला सर्व सामने संपवावे लागणार आहेत, याची सर्व संघांनी नोंद घ्या.
चला सामना लवकर चालू करून घ्या पंच. घ्या सामना चालू करा प्लीज. शेजारी प्रॅक्टिस करणाऱ्या खेळाडूंना विनंती आहे आपला चेंडू ग्राउंड मध्ये जाणार नाही याची दक्षता घ्या. रणजित बाबा उत्कृष्ट असा चेंडू परंतु मिस्टर लेगबायच्या स्वरूपात धावसंख्या पोचते 1 धाव. संघाचे खाते उघडते. 30 चेंडू मध्ये 44 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरला आहे संघ सैदापूर स्ट्रायकर. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी गोलंदाजी क्षेत्ररक्षणाने सोडलेला आहे झेल. पाहावयास मिळतंय आता त्याचे परिणाम किती भोगावे लागते संघाला. 2 चेंडू 1 धाव राहिलेले 28 चेंडू मध्ये 44 धावाची आवश्यकता. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्यासाठी संघ सैदापूर स्ट्रायकर संघाला. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा ग्राउंड लेवलचा फटका परंतु तितके चांगले क्षेत्ररक्षक आणि बॉलरला काही चेंडू रोखता आला नाही. परिणामी अवांतरच्या स्वरूपात अजून 1 धाव मिळत आहे. धावसंख्या वाढून होते 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. मागच्या सामन्यामध्ये 5 ओव्हरमध्ये 47 धावाचे यशस्वी बचाव केला होता क्रांती सेड मच्छिंद्र संघाने आणि अशक्यप्राय वाटणारा विजय खेचून आणला आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा दोन्ही फलंदाजांना काही ताळमेळ लागला नाही आणि परिणाम धावबादच्या स्वरूपात आपणास पाहावा मिळत आहे. संघासाठी पहिला झटका धावबादच्या स्वरूपात गोलंदाज अवधूत यांच्या गोलंदाजीवर.
4 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा झालेल्या आहेत आणि मागच्या सामन्याची पुनरावृत्ती आत्ता ह्या सामन्यात होणार का? काहीशी चिन्हे दिसत आहेत त्याप्रमाणे प्लीज फलंदाज लवकर मैदानात ताबा घ्या. क्रांतिसिंह येडेमचंद्र संघाचे कर्णधार आणि संघाचे कर्णधार टॉससाठी समालोचन कक्षाला संपर्क साधा. संत बाळूमामा संघाचे कर्णधार आणि क्रांतिसिंह येडेमचंद्र संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधा. एक षटक 5 धावा आणि गडी बाद. 4 षटकामध्ये 40 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी सैदापूर स्ट्रायकर संघासाठी. क्रांतिसिंह येडेमचंद्र संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षासमोर या. आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल कराड शहरातील 2 लेजंड खेळाडू महबूबभाई आणि अमर हरदास यांच्या हस्ते होत आहे. नाणेफेक त्यांनी करून घ्या. महबूबभाई आणि अमर हरदास दोन्ही 40+ लेजंड खेळाडू कराड शहरातील, त्यांना विनंती आहे त्यांनी नाणेफेक करून घ्या. अमर भाऊ महबूबया टॉच करून घ्या. चला सामन्याला विलंब नको. पुन्हा एकदा आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये फसवले आहे कराड शहरातील उत्कृष्ट असा गोलंदाज अजय जगदाने. आणि सैदापूर संघाचा तालुका आयकॉन खेळाडू अनिकेत न्यायनेते याला 0 या धावेवर परतीचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. सामन्यात आता रंगत वाढलेली आहे. सामना येऊन टेपलेला आहे. 23 चेंडू 40 धावा. दुसरा गडी बाद झालेला आहे सैदापूर संघाचा धावबादच्या स्वरूपात. अजय जगदाने याने आतापर्यंत आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाजी केलेली आहे. चला सामना लवकर चालू करा.
सामन्याला विलंब होतोय. टॉस कोण जिंकला? टॉस कोण जिंकला? संत बाळोमा स्पोर्ट जकीनवाडी यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. संत बाळोमा स्पोर्ट शेवाळेवाडी यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि क्रांती सेडेमचंद्र संघास बॅटिंगसाठी आमंत्रित केले आहे, फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. दोन्ही संघांना विनंती असेल सामना लवकर चालू करा, कारण आपणास अजून दिवसातील भरपूर सामने खेळायचे आहेत. आपण आयोजन समितीला जेवढे सहकार्य कराल तेच आपल्या फायद्याचे ठरेल. त्यामुळे सर्व संघांना विनंती आहे सामने लवकरात लवकर संपून घेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा. रुपक इलेव्हन शेडगेवाडी संघनायकास विनंती आहे आपण ग्राउंड समोर उभा राहून चेअरअप करू नका. विरोधी संघाने आपणास ऑब्जेक्शन केले आहे. आपणास जे काय करायचं आहे डगआउट मध्ये बसून करा. गेला वारेन बाहेर. अतिशय उत्कृष्ट असा फटका फलंदाज विशाल पवार यांच्या बॅटमधून. असे वाटत होते की चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावणार, परंतु वाऱ्याच्या वेगाने चेंडू जाऊन पडला सीमारेषे बाहेर. परिणाम स्वरूप 6 धावा मिळत आहेत सैदापूर स्ट्रायकर संघास. चला पुढचा चेंडू पाहूया काय होतंय. पुन्हा एकदा चेंडू फसलेला आहे आणि क्षेत्ररक्षणास काही तो अडवता आले नाही किंवा झेल घेता आला नाही. 2 धावा. रुपक इलेव्हन शेडगेवाडी संघात जर सामना जिंकायचा असेल तर अशी क्षेत्ररक्षण करून परवडणार नाही. पुन्हा एकदा सामना चेंडू फसलेला आहे आणि आता उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे शुभम केंगार यांनी आणि संघासाठी दुसरे यश मिळवून दिले आहे फिरकी गोलंदाज अजय जगदाने यांनी. आतापर्यंत झालेल्या 3 सामन्यामध्ये त्यांनी वैयक्तिक 10 विकेट घेतले आहेत. चला सामना लवकर चालू करा. टीम मीटिंग नको. रुपये इलेव्हन शेडगेवाडी संघनायक आपणा विनंती आहे. संघ अडचणीत सापडलेला आहे. संघ सैदापूर स्ट्रायकर 2 षटकानंतर धाव संख्या 15 धावा. राहिलेल्या 3 षटकामध्ये संघास विजयासाठी 30 धावांची जरूर आहे. जो संघ विजेता ठरेल तो बक्षिसात पात्र फेरीसाठी पात्र होईल याची काय काय म्हणतोय काय कळना. 3 षटकामध्ये 30 धावांची जरूरत आहे संघास विजय होण्यासाठी सैदापूर संघास आणि 30 धावांचा बचाव करायचा आहे विजय होण्यासाठी रुपये इलेव्हन शेडगेवाडी संघास. आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहे जलदगत गोलंदाज सुरेश. नुकत्याच झालेल्या लेंगरे येथील लीग स्पर्धेमध्ये त्यांना मालिकावीर हा किताब मिळालेला होता. आपल्या उत्कृष्ट अशा अष्टपैलू खेळाने त्यांनी हा किताब मिळवला.
सामना अतिशय रंगतदार अवस्थेत येऊन टेपलेला आहे. खूपच लांबच लांब षटकार आउट ऑफ द पार्क आणि सामना पुन्हा एकदा टीम सैदापूर संघाच्या बाजूने झुकवण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू जावेद संदे पहिल्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर अतिशय उत्कृष्ट असा षटकार त्यांच्या बॅटमधून निघालेला आहे आणि सामना येऊन टेपलेला आहे. 17 चेंडू 24 धावा. 24 धावा 17 चेंडू. मॅच बॉल आलेला आहे. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असे रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. दोन्ही फलंदाजांचा समतोल आणि समन्वय याचे उत्कृष्ट प्रदर्शन आपणास पाहावयास मिळाले आणि चित्त्याच्या चपळ्याने दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्यात. संघाची धावसंख्या वाढून होते 23 धावा. 16 चेंडू 22 धावा. सामना अजूनही दोन्ही संघासाठी समान बाजूने झुकलेला आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे आणि पुन्हा एकदा तितक्यात उत्कृष्ट चपळाने 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. स्ट्रायकिंग एंडला जावेद संदे, नॉन स्ट्रायकिंग एंडला पुणेदाला सेवर असणारे 17 वर्ष पुणे पोलीस दलामध्ये सेवर असणारे प्रदीप नैनित उर्फ डॉन. ऑलराऊंडर खेळाडू, क्रिकेटवर नित्यांत प्रेम, क्रिकेटची आवड, क्रिकेटचा छंद अजूनही जोपासलेला आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका आणि वाऱ्याचा दिशेचा फायदा घेत उत्कृष्ट असा षटकार फलंदाज जावेद यांच्या बॅटमधून निघालेला आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचते 31 धावा. सामना आता काहीसा बॉल टर्न येऊन टेपलेला आहे. चार चेंडूमध्ये सामन्याचे चित्र पालटविले फलंदाज जावेद यांनी. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असे खेळाचे प्रदर्शन आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्यात. पाच चेंडूमध्ये सामन्याचे चित्र पूर्णपणे सैदापूर संघाच्या बाजूने झुकवण्यात यश मिळवले आहे फलंदाज जावेद संदे यांनी. का मला ऑल इंडिया आयकॉन म्हणून संघात संधी मिळाली याचे प्रत्युत्तर त्यांच्या बॅटमधून त्यांनी दाखवून दिले आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका, वाऱ्याच्या दिशेचा फायदा आणि बॅटमधून निघालेला या ओव्हरमधील तिसरा षटकार. सामना आता पूर्णपणे टीम सैदापूर संघाकडे झुकलेला आहे. 12 चेंडूमध्ये फक्त 6 धावांची गरज बक्षीस पात्र फेरीमध्ये पात्र होण्यासाठी टीम सैदापूर संघाला. अतिशय महागडे षटक. सामना रंगतदार अवस्थेत असताना
गॅपमध्ये खेळून काढलेला चेंडू प्रदीप नैनित यांनी आणि 2 धावा संघासाठी पूर्ण केलेत. सामना 11 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा चेंडू संत बाळूमामा स्पोर्ट शेवाळेवाडी संघास विनंती आहे, सामना संपल्यानंतर त्यांनी लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि क्रांतिसेड स्पोर्ट येडे मच्छिंद्र आपले दोन्ही सलामीचे फलंदाज लवकर मैदानामध्ये पाठवून द्या. सामन्याला विलंब करू नका प्लीज. आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरत आहे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील संघ टीम सैदापूर स्ट्रायकर. आपले आयोजन समितीच्या वतीने हार्दिक असे स्वागत, अभिनंदन. रुपगिलीहून शेडगेवाडी खानापूर तालुका आपणही स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून उत्कृष्ट अशा खेळाचं प्रदर्शन केले. आयोजन समितीकडून आपले हार्दिक स्वागत. आपला प्रवास इथेच थांबलेला आहे, तरी खचून जाऊ नका. पुन्हा एकदा नवीन जोमात नवीन जोशात पुन्हा नवीन वर्षात स्पर्धेला सहभाग नोंदवून विजेतेपदाचे प्रयत्न करा. आपणास भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आत्ताच्या सामन्यामध्ये सामना रंगतदारावर असताना आपल्या संघासाठी तारणहार ठरलेला उत्कृष्ट असा खेळाडू ऑल इंडिया आयकॉन खेळाडू जावेद संधे यांना सामनावीरचा किताब देण्यात येत आहे. आमचे मित्र सुधीर भोसले आणि योगेश पवार यांना विनंती आहे, त्यांनी सामनावीरचा किताब जावेद संधे यांना देऊन सन्मानित करा. जावेद संधे, आपणास विनंती असेल टीम मीटिंग झाल्यानंतर आपण सामनावीरचा किताब देण्यासाठी समालोचन कक्षाजवळ या. खाली ट्रॉफी बघ देते.